इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 11 पाहू तरी शरीराच्या आत हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. पाठ 11 पाहू तरी शरीराच्या आत. सांगा पाहू, श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल? डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटापाशी बोट टेकवून नाडी पाहतात. तेव्हा तुम्हालाही नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडत असतील? अंतर्इंद्रिय आपल्याला निरनिराळी कामे करायची असतात. ती कामे करण्यासाठी आपण शरीराचे ठराविक भाग वापरतो. आठवून सांगा, पुढील कामे करण्यासाठी भाषा आपण शरीराचे कोणते भाग वापरतो? पोहणे, चालणे, ऐकणे, लिहिणे. बाह्य अवयव म्हणजे काय? बाह्य अवयवाची उदाहरणे सांगा. कोणत्या अवयवांनी ज्ञानेंद्रिय म्हणतात? त्या अवयवांची ज्ञानेंद्रिय का म्हणतात? त्या अवयवांना ज्ञानेंद्रिय का बरे म्हणतात? एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय म्हणतात. चलण्यासाठी आपण पाय वापरतो, म्हणजे पाय हे आपल्या चालनाचे अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरतो, म्हणजे कान हे आपले ऐकण्याचे अवयव आहे. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्य अवयव म्हणतात. उदाहरणार्थ, कान, नाक, हात, पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणजेच ते बाह्य अवयव आहेत. ते आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो. बाह्य अवयवांना बाह्य इंद्रिय असे म्हणतात. ज्या इंद्रियाच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत. नवा शब्द आंतरिंद्रिय. शरीराच्या आत असणारे इंद्रिय ही इंद्रिय बाहेरून दिसत नाहीत. शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. रक्तवाहिनीचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. त्यातून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो, ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोहोचली जाते. अन्न खातो, त्याचे पचन करतो, ही कामे वेगवेगळे इंद्रिय करतात. त्यांना आंतरिंद्रिय असे म्हणतात. या पाठात आपण काही आंतरिंद्रियाची माहिती घेणार आहोत. आंतरिंद्रियासाठी खास जागा आहे. सांगा पाहू. काचेच्या बरणीत सुटी बिस्किटे ठेवू, त्या जोराजोराने उलटे केले. बिस्किटाचे काय होईल? बिस्किटाच्या पुड्या जोराजोराने हलवला. पुड्यातील बिस्किटाचे काय होईल? बरणीतले बिस्किटे फुटू शकतात, पण पुड्यातील बिस्किटे फुटत नाहीत. असे का होते? शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारे इंद्रिय सुरक्षित राहायला हवेत. आपण कितीही हालचाल केली तरी आंतरिंद्रिय जागच्या जागीच राहावीत अशी शरीराची रचना असते. त्यासाठी डोके, धड यांची आत पोकळ जागा असते. जी पोकळी डोक्यात आत असते त्या पोकळीलाच शिरोपोकळी असे म्हणतात. धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्षपोकळी म्हणतात. पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे 2 भाग पडतात. त्यांना उदरपोकळी आणि कटिपोकळी असे म्हणतात. या पोकळ्यांमध्येच शरीरातील अनेक अंतरिंद्रिय असतात. आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना असते. ग्रासनलिका. सांगा पाहू. हे काका तोटीतून येणारे पाणी पिंपामध्ये भरत आहात. तोटीपासून पिंप काही अंतरावर आहे, तरीही तोटीतून पडणारे पाणी पिंपापर्यंत पोहोचत आहे. त्याचे कारण काय असेल? आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दाताने आपण अन्न चावतो. चावता त्यात लाळ मिसळते. त्यामुळे तोंडातला घास ओलसर गोळा होतो. तो सहजपणे गिळता येतो. गिळलेला घास घशातून पुढे पोटात जातो. अन्नाच्या पचनाचे काम करणारे आंतरिंद्रिय उदरपोकळीत असतात. खाल्लेले अन्न थोडा वेळ साठवण्याकरिता उदरपोकळीत जठर नावाचे आंतरिंद्रिय असते. गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारखे आंतरिंद्रिय असते. त्याला ग्रासनलिका म्हणतात. ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते, त्यामुळे घशापासून आलेला घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. ग्रासनलिकेला ग्रासिका असेही म्हणतात. ती वक्षपोकळीत असते. जरा डोके चालवा. पचनाचे काम करणारी इतर आंतरिंद्रिय उदरपोकळीत असतात, पण ग्रासनलिका मात्र वक्षपोकळीत असते. याचे कारण काय? ग्रासनलिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग काय माहीत आहे का तुम्हाला?
अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो. उदरपोकळीतून अंतर इंद्रियाच्या मदतीने अन्नाचे पचन होते. अन्नातला न पचलेला निरुपील पदार्थ गुदद्वाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. तिथे शरीरातील अन्नाचा प्रवास संपतो. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. या मार्गाला अन्नमार्ग म्हणतात. या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते. निराळ्या अंतरिंद्रिय मिळून हा अन्नमार्ग बनतो. या अन्नमार्गाचा ग्रासनलिका एक भाग आहे. हृदय. आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो. ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करते. आपण अन्न खातो. त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर ते शरीराच्या पर्यंत प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते. त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते. हे काम हृदयाचे असते. हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे आंतर इंद्रिय आहेत. ते वृषपोकळीत मधोमध व किंचित डाव्या बाजूला असते. ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात. नवा शब्द. अंकुचन. वस्तूचे आकारमान कमी होणे व प्रसरण. वस्तूचे आकारमान वाढणे. करून पहा. लवचिक प्लास्टिकापासून बनवलेली पाण्याची एक बाटली घ्या. वाया गेलेल्या बॉलपेनची एक रिफिल घ्या. प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला मधोमध छोटेसे भोक पाडा. बॉलपेनची रिफिल त्या भोकात घट्ट बसायला हवी. आता प्लास्टिकची बाटली पाण्याने पूर्ण भरून घ्या. बाटलीतली रिफिल घट्ट बसवलेले झाकण नीट लावा. रिफिलचा बराचसा भाग बाटलीच्या आत राहिला किंवा फक्त छोटेसे टोक बाहेर राहिले याची काळजी घ्या. म्हणजे हा प्रयोग करणे सोपे जाईल. आता दोन्ही हाताने ती बाटली उभी पकडा. हलक्या हाताने ती दाबा. बाटलीतील परत सैल सोडा. आता 3-4 वेळा करा. तुम्हाला काय आढळून येईल? बाटलीवर दाब दिला की रिफिलमधून पाणी जोराने बाहेर पडते. दाब कमी केला की पाणी बाहेर पडणे बंद होते. यावरून काय उलगडते? बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला तर जागा मिळेल. तिथून द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो. करून पहा. तुमच्या तळहातात छातीवर मधोभागी पण थोडासा डावीकडे ठेवा. स्वतःच्या हृदयाच्या ठोकेवर जाणवतात का याचा अनुभव घ्या. स्वतःच्या अंकुचनाचे व प्रसरणाचे आलटून पालटून न थांबता होत असतात का? हृदय अंकुचन पावले की हृदयातील रक्तवाहिन्यामध्ये ढकलले जाते. पुढच्या प्रत्येक अंकुचनाच्या वेळी ते पुढे ढकलले जाते. हृदयाच्या प्रत्येक अंकुचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात. मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी तिथे बोट टेकवले तर हे ठोके आपल्याला जाणवतात. त्या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके म्हणतो. माहीत आहे का तुम्हाला? आपण जेव्हा शांत झोपतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडत असतात. आपण जेव्हा जोराने पडत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात. जरा डोके लावा. हृदय अंकुचन पावले की रक्तवाहिन्यामध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. याचे कारण काय असेल? फुफ्फुसे. आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो. ती ज्या आंतरिंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. ती वृषपोकळीत असतात. त्यातील एका उजव्या बाजूला आणि दुसरी डाव्या बाजूला असते. दोन्ही फुफ्फुसाच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते. तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. श्वसनाबरोबरच आत घेतलेला हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे आंतर इंद्रिय असते. त्याला श्वसनलिका असे म्हणतात. श्वसनलिकेत पुढे 2 छोटे फाटे फुटतात. त्या फाट्यांना श्वसनीय म्हणतात. श्वास घेतल्यास फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात. त्यामुळे श्वसन घेतल्यास छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुसे यांचे मार्ग एकमेकावर अवलंबून असतात. ही दोन्हीही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती वृषपोकळीतील भरगड्याच्या पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात. मेंदू.
शिरोपोकळीत असणारा मेंदू आपल्या अत्यंत महत्त्वाचा अंतरेंद्रिय आहे. आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. रोग येणे, आनंद वाटणे, दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये असते. ज्ञानेंद्रियांना दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूतूनच समजतो. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचाही संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातलेले आहे. माहीत आहे का तुम्हाला, आपण कविता पाठ करतो ती आपल्याला मेंदूतून नोंदवली जाते, म्हणून ती आपल्या लक्षात राहते. मेंदूच्या या कामाला स्मरणशक्ती असे म्हणतात. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे यासाठी शरीरात कितीतरी आंतरेंद्रिय असतात. त्यांची रचना व त्यांची कामे याची माहिती खूप मनोरंजक आहे. मोठेपणी ती माहिती जरूर मिळवावी. आपण या पाठात काय शिकलो ते पाहणार आहोत. शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळ्या इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात. ती बाहेरून दिसत नाही. त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात. डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळीमध्ये आंतरेंद्रिय सुरक्षित राहतील अशी रचना शरीरात असतात. किडलेला घास घशापासून जिठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ग्रासनलिका करते. तिला अन्ननलिकाही म्हणतात. ती वृक्षपोकळीमध्ये असते. हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवते. त्यासाठी ते सतत अंकुचन आणि प्रसरण पावत असते. हृदयाच्या अंकुचनामुळे रक्तवाहिन्यामध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. श्वसनावाटे शरीरात घेतलेली हवाच्या आंतरेंद्रियामार्फत उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. हृदय आणि फुफ्फुसे वृक्ष पोकळीतील बरगड्याच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे. शिरोपोकळीत कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान असते. हालचाली व नियंत्रण असणे, भावनाची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांना दिलेली माहितीचा अर्थ लावणे हे मेंदूचे काम आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. अपघात झाला किंवा डोक्याला मार लागला तर कवटीला इजा होऊ शकते. त्यामुळे जर मेंदूला दुखापत झाली तर कायमचे अपंगत्व येते. म्हणून माणूस दगावू सुद्धा शकतो. म्हणून फटफटी किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट वापरावे हे नेहमी लक्षात ठेवा. आता यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे NCERTचे बुकचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजपर्यंत उपलब्ध होईल. तरी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.